जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असा समास समजून घेणार आहोत. तो म्हणजे दशक दुसरा समास 6वा, तमोगुण लक्षण. बघा मंडळी, मागच्या समासात समर्थांनी रजोगुण समजावून सांगितला. रजोगुण म्हणजे इच्छा, अपेक्षा, धावपळ, मान सन्मानाची लालसा. पण आजचा विषय त्याहूनही गंभीर आहे, कारण तमोगुण हा माणसाच्या विचारांवर पडलेला असा अंधार आहे, जो त्याला स्वतःचंही नुकसान करायला लावतो आणि दुसऱ्याचंही. आज हा समास ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हा समास दुसऱ्यांमधले दोष शोधण्यासाठी नाही. हा गुण माझ्या घरातल्या अमुक व्यक्तीत आहे असं म्हणण्यापेक्षा समर्थ माझ्यातलं काय दाखवत आहे हा विचार करायचा. कारण दासबोध आपल्याला दुसऱ्यांना बदलायला नाही तर स्वतःला बदलायला शिकवतो. समर्थ म्हणतात, जेव्हा जीवनात दुःख येतं, अपयश येतं, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा काही लोक शांतपणे विचार करतात, देवाचं स्मरण करतात. पण काही लोकांचा संताप अनावर होतो आणि हाच अनावर राग म्हणजे तमोगुणाची सुरुवात. आजच्या काळात हे आपण रोज पाहतो. एखाद्याने गाडीला हलका धक्का दिला की लगेच भांडणं. सोशल मीडियावर कोणीतरी मतभेदाची टिप्पणी केली की शिवीगाळ. घरात एखादी छोटी चूक झाली की मोठा वाद. समर्थ म्हणतात, राग हा शक्तीचा नाही तर विवेक हरपल्याचं लक्षण आहे. एकदा राग डोक्यात गेला की माणूस आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं कोणीच ओळखत नाही. शब्दांनी जखम करतो, कधी हातही उगारतो. राग ओसरल्यानंतर पश्चाताप होतो, पण बोललेले शब्द आणि झालेल्या जखमा परत घेता येत नाही. म्हणूनच समर्थ आपल्याला सावध करतात, रागाच्या भरात कधीच निर्णय घेऊ नका. त्या क्षणी थोडा वेळ शांत बसा, पाणी प्या, देवाचं नाव घ्या. कारण रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराचं दुःख देतो. समर्थ पुढे सांगतात की तमोगुण वाढला तर माणूस हिंसक बनतो. दुसऱ्याला त्रास देण्यात त्याला आनंद वाटतो. सूड, द्वेष, मत्सर हे त्याच्या मनात वाढू लागतात. आज आपणही पाहतो, काही लोक दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंदी न होता जळतात. त्याचं का झालं हा विचार मनात येतो, पण दुसऱ्याचं सुख पाहून जळणं म्हणजे स्वतःचं मन जाळणं होय. समर्थ म्हणतात, तमोगुणी माणसाला चांगली कामं आवडत नाही. मंदिरात जाणं, चांगलं वाचन करणं, सत्संग ऐकणं, दुसऱ्याची मदत करणं यात त्याला रस नसतो. पण वाईट गोष्टी, भांडणं, द्वेष, दोष काढणं, अफवा पसरवणं यामध्ये त्याला मजा वाटते. आज सोशल मीडियावरही हे दिसतं. चांगल्या गोष्टींपेक्षा वादग्रस्त गोष्टी जास्त पाहिल्या जातात. लोकांच्या चुका शोधण्यात वेळ जातो, पण स्वतःकडे पाहायला वेळ नसतो. समर्थ 400 वर्षापूर्वी सांगून गेलेली ही गोष्ट आजही तितकीच खरी आहे. मित्रांनो, तमोगुणाचं आणखी एक मोठं लक्षण म्हणजे आळस. उगाच पडून राहणं, काम पुढे ढकलणं, उद्या करू म्हणत राहणं, कोणताही नियम न पाळणं हेही तमोगुणाचं रूप आहे. जर उदाहरण घ्या, बघा, सकाळी गजर वाजतो, मन सांगतं उठ, व्यायाम कर, देवाचं नाव घे, पण दुसरा आवाज म्हणतो 5 मिनिटं अजून झोपू. ही 5 मिनिटं कधी अर्धा तास होतात हे कळतच नाही. म्हणून हळूहळू हा आळस सवय बनतो आणि सवय स्वभाव बनते. त्यामुळे समर्थ सांगतात की तमोगुणी माणसाला पापाचं भय राहत नाही. चुकीचं वागूनही त्याला अपराधी वाटत नाही. उलट दुसऱ्याला त्रास दिला की समाधान वाटतं. पण लक्षात ठेवा, कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच, आज नाही तर उद्या. समर्थांनी या समासात अंधश्रद्धा आणि स्वतःच्या शरीराला विनाकारण त्रास देणाऱ्या कृतींवरही कठोर भाष्य केलं आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी स्वतःला जखमी करणं, हट्टाने शरीराला यातना देणं, विवेक सोडून अघोरी मार्ग स्वीकारणं हा धर्म नाही. खरी भक्ती म्हणजे शुद्ध मन, चांगलं आचरण आणि दयाळू स्वभाव.
आजही काही लोकांना वाटतं की देवाला खुश करण्यासाठी कठोर आणि विवेकहीन कृत्य करावी लागतात. पण समर्थ स्पष्ट सांगतात की देवाला तुमचा त्रास नको आहे. देवाला तुमचं निर्मळ मन हवं आहे. मंडळी, एक प्रश्न स्वतःला विचारूया. मला दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंद होतो का? राग आल्यावर मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो का? माझ्या दिवसात देवाचं स्मरण आहे का? मी काम टाळतो का? मी लोकांचे दोष जास्त पाहतो की गुण पाहतो? या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे दिली तर आपल्याला आपल्या मनात तमोगुण किती आहे हे समजेल. समर्थ या समासाच्या शेवटी अतिशय सुंदर संदेश देतात. ते म्हणतात, तमोगुण माणसाला अधोगतीकडे नेतो. त्यातून मोक्ष मिळत नाही. प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच. म्हणून तमोगुण सोडून सत्वगुणाचा स्वीकार करा. सत्वगुण म्हणजे शांत मन, सत्वगुण म्हणजे दया, सत्वगुण म्हणजे संयम, सत्वगुण म्हणजे सत्य, सत्वगुण म्हणजे भक्ती आणि सत्वगुण म्हणजे विवेक. मंडळी, आपण सगळेच कधी ना कधी रागवतो, आळशी होतो, मत्सर करतो. पण महत्त्वाचं म्हणजे त्या चुका ओळखून बदलण्याची तयारी ठेवणं हाच दासबोधाचा खरा उद्देश आहे. आजचा हा समास आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर जागा करण्यासाठी आहे. कारण अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याने तो दूर होतो. त्याचप्रमाणे मनातला तमोगुणही नामस्मरण, सत्संग, चांगलं वाचन, चांगली संगत आणि सत्कर्म यांच्या प्रकाशाने हळूहळू नाहीसा होतो. चला, आजपासून एक छोटा संकल्प करूया. राग आला तर थांबू, मत्सर आला तर देवाचं नाव घेऊ, आळस आला तर कामाला लागू आणि रोज थोडा वेळ स्वतःच्या मनाचा विचार करू. तेव्हाच समर्थ रामदास स्वामींचा हा समास आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने उतरला असं म्हणता येईल. श्रीराम जय राम, जय जय राम. जर हा निरूपणात्मक विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि दासबोधाच्या या ज्ञान यात्रेत सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील समासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.